व्ह्यूअर्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बंद गळ्याचे ब्लाऊज शिवताना मापे कशी टाकायची असतात याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन इथे घेणार आहोत. बंद गळ्याचे ब्लाऊज घेताना आपल्याला शोल्डरचे मेजरमेंट हे कमी जास्त करावे लागते आणि त्याला परफेक्शन जर आले तर नक्कीच ते ऑफिशियल लुक द्यायला आपल्याला सपोर्ट करते. याची कटिंग, पेपर कटिंग कशी करायची आहे याचा एक व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेलाच आहे. याची ड्राफ्टिंग आपण अस्तरवर करून घेणार आहोत, पण त्या अगोदर मागील भागाची कटिंग कशी करायची आहे आणि त्याची आखणी कशी करायची आहे इथे आपण त्याबद्दलचे डिटेल्स घेऊया. जनरली मी ही जी आखणी इथे केलेली आहे ही मागील भागाची तुम्हाला सांगते आहे आणि समोरील भाग आपण हा कटोरी ब्लाऊजचाच ठेवणार आहोत. आपण प्रिन्सेस कट वगैरे पण घेऊ शकतो. याची रुंदी जेवढी असते तेवढी आपण यामध्ये 1.5 इंच ॲड करून आपल्या ब्लाऊजची रुंदी डिसाईड करायची आहे. मी कमरेकडील भागालासुद्धा तुर्तास एवढीच रुंदी ठेवलेली आहे. नंतर आपण कट करणार आहोत. हाईटमध्ये आपण 1.5 इंच ॲड करून घ्यायचे असते. आता शोल्डर किती घ्यायचे आहे? शोल्डर हे आपल्या मेजरमेंटनुसार जेवढे असेल तेवढेच घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 1 इंच ॲड करायचे आहे. मी इथे 5.75 इंच शोल्डर घेतलेली आहे आणि हा जो आर्महोलचा भाग आहे तो नॉर्मल आर्महोल एवढाच आपण इथे घ्यायचा असतो. बंद गळ्याची रुंदी किती घ्यायची ती मी 3.25 इंच इथे घेतलेली आहे आणि 1 इंच एवढी त्याची डिप घेतलेली आहे. तुम्ही 1.5 इंचसुद्धा ती करू शकता. बाकीचा जो उर्वरित समोरचा पेपर कटिंगचा भाग आहे याचीसुद्धा एक मी तुम्हाला गरज असेल तर तसे मला कमेंट सेक्शनला कमेंट्स करा. याच ब्लाऊजची मी पेपर कटिंग कशी केलेली आहे हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेलच. तसा मी एक डीप पेपर कटिंगचा डिटेल्स असा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. कटोरी ब्लाऊजचे ही जी कटोरीचा पीस आहे हा आपल्याला तिरप्यामध्ये ठेवायचा असतो. त्यामध्ये आपण ऑलरेडी क्रॉस इथे मारून घ्यायचा असतो. ही जी लाईन आहे ही उभ्या आणि आडव्या धाग्यांनी तयार झालेला असतो कापड आणि त्याला आपण स्ट्रेच करू शकतो. कटोरी पीस हे आपण तिरप्यामध्ये ठेवायचे असते. ते उभ्या धाग्यामध्ये पण यायला नको आणि आडव्या धाग्यामध्ये सुद्धा यायला नको. तिरप्या धाग्यामध्ये जर का कटोरी पीस आपण व्यवस्थितपणे ठेवून त्याची ड्राफ्टिंग इथे केली तर आपल्याला ते फिटिंगला छान सपोर्ट करते. साईड पीस जे आहे ते साईड पीसचा शोल्डरचा जो भाग असतो तो शोल्डरचा भाग आडव्या किंवा उभ्या दोनपैकी कुठल्याही भागामध्ये शोल्डरचा भाग यायला हवात. बाकी आखणी आपण करून जशी येईल तशी करून घ्यायची असते. योगपट्टीचा भागसुद्धा आडव्या किंवा उभ्या धाग्यामध्येच यायला हवा कारण तो तिरप्यामध्ये यायला नकोत. साईड पीस, योगपट्टी ह्या दोन्हीही भाग आपल्याला दोनपैकी आडव्या किंवा उभ्या धाग्यांमध्ये करायचा असतो. परंतु कटोरी पीस हे आपल्याला तिरप्या धाग्यामध्ये करायचे म्हणजे ठेवायचे असते आणि आखणी करायची असते. अशा प्रकारे मी 4 भागांची इथे कटिंग करून घेतलेली आहे. समोरील 3 पार्ट आणि मागील 1 पार्ट असे 4 पार्टची आपली इथे कटिंग झालेली आहे. आता मात्र स्लीव्जची कटिंग आपण इथे घेणार आहोत. हे बघा, स्लीव्जला बंद गळ्याचे ब्लाऊज आणि स्लाईट असा स्लीव्जला पफ जर दिला आहे तर शोल्डर हे आपले उंच तयार होते. शोल्डरला आपल्याला एक वेगळा कॉन्फिडंट बिल्डअप होण्यासाठी स्लिप शोल्डरचे ब्लाऊज मी इथे घेणार नाही आहे. मी इथे 4 ते 5 प्लेट छोट्या छोट्या स्लीव्जवर टाकणार आहे. त्यासाठी मी बाहीच्या रुंदीमध्ये थोडे एक्स्ट्रा मेजरमेंट ॲड करून घेतलेले आहे. आपल्याला बाहीची रुंदी किंवा पफ जेवढा जास्त लागत असेल तेवढ्या रुंदीमध्ये आपल्याला त्याचे कापड एक्स्ट्रा घ्यायचा असतो. बाहीची डिटेल कटिंग कशी करायची आहे याचा व्हिडिओ मी दिलेलाच आहे. यामध्ये मात्र मी 12 इंचाची बाही इथे उंचीमध्ये घेतलेली आहे आणि रुंदीमध्ये मात्र मी 3 इंच ॲड करून पफ इथे टाकलेला आहे. इथे आपण दंडघेर टाकणार आहोत. दंडघेरामध्ये 1 इंच मी मेजरमेंट ॲड केलेले आहे. आता मात्र हे अस्तरची कटिंग आपण करून घेणार आहोत. मागील आणि पुढील भागाची कटिंग करताना आपल्याला समोरील भागाला थोडा स्लाईट 1.5 इंचाचा डीप कट असा द्यायचा असतो. तो कट म्हणजेच आपला समोरील भागाची कटिंग झालेली असते. हे जेव्हा बाही जॉईनिंग करत असतो त्यावेळेस मात्र या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यायला हवी की आपण समोरील भागच जॉईन करत आहोत ना. कारण बिगनर्समध्ये ह्या मिस्टेक्स मी भरपूर प्रमाणात
बघत आहे. ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करसाल त्यावेळेस मी तुम्हाला याची डिटेल्ससुद्धा पुढे समोर सांगतेच आहे, कशा पद्धतीने कापड ठेवायचे जेणेकरून तुमच्या ह्या चुका घडणार नाहीत. आपण आता बाहीच्या अस्तरची कटिंग इथे करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा कापड कापून घेतलेला आहे. आपण आता मुख्य कपड्यावर इथे कटिंग करणार आहोत. व्ह्यूअर्स, मुख्य कपडा जो असतो तो जेवढा छान क्वालिटी कापड जर असेल तर तुमच्या ब्लाऊजलासुद्धा तेवढीच फिनिशिंग येत असते. हा सुद्धा खूप छान क्वालिटीचा असा कापड मी इथे घेतलेला आहे. प्रत्येक अस्तराचा जो पीस आहे तो मी इथे आखून घेतलेला आहे आणि आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत. यामध्ये सुद्धा आपण ही जी इथे आखणी केलेली आहे ती परफेक्ट आडव्या आणि उभ्या धाग्यामध्ये मी तुम्हाला जसे डिटेल्स सांगितले तसेच ठेवलेले आहे. बघा, साईड पीसचा भाग मी आडव्या धाग्यामध्ये ठेवलेला आहे. याची कटिंग मी करून घेतलेली आहे आणि याची जॉईनिंगसुद्धा किती फुल फिनिशिंगने मी केलेली आहे. कटोरीचे टक्स किती मेजरमेंटचे घ्यायचे आहेत, योगपट्टी कशी घ्यायची आहे आणि मी अमोरासमोर सगळे पीस असे ठेवलेले आहेत आणि एक एक पीस मी उचलून याची सिलाई करते आहे. एक्स्ट्रा झालेला भाग मी इथून कट करून घेणार आहे. जोपर्यंत याची स्टिचिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला ती कट करायची नाही. वरच्या साईडला आपल्याला पकडून कटोरी पीस अशा पद्धतीने जॉईन करायचे आहे आणि ते मी पूर्ण अमोरासमोर ठेवलेले आहे. शोल्डरसुद्धा मी अटॅच करून, आता हे बघा इथे काय केलेलं आहे, पूर्णपणे मी रेडी करून ठेवलेला आहे. शोल्डरवर शोल्डर टाकायचे आहे. आता हे व्यवस्थित जर तुम्ही ठेवलं नाही, हा सरळ कापड आहे, बाजूचा सुद्धा पीस काय आहे, सरळच आहे. सरळवर सरळ जर कापड असेल तर आपल्याला हा कापड मी याच्यावर असा ठेवेल जेणेकरून हा पण सरळ कापड होईल. हा उलट कापड आहे, या साईडला उलट कापड आहे. तर हे अस्तर, तर हे जर तुम्ही सरळवर सरळ म्हणजेच खालूनसुद्धा उलट कापड आला पाहिजे आणि वरच्या साईडलासुद्धा उलट. हे बघा इथे स्टिच करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर मात्र मी योगपट्टी इथे जॉईन करून घेणार आहे. इथे काजबटन पट्टी जॉईन करून घेणार आहे. इथे गळापट्टी मी इथे पायपिंग नाही ठेवणार आहे, मी आतून पट्टी टाकून त्याची तुरपाई करणार आहे. इथे सुद्धा मी पायपिंग करणार आहे. हे सर्व इथे स्लीव जॉईन करणार आहोत. हे सर्व करत असताना हे बघा मी अशा पद्धतीने गळापट्टी तयार केलेली आहे आणि आता ही गळापट्टी मी आत टाकून त्याला मी सुईने तुरपाई करून घेणार आहे. कारण बंद गळ्याच्या ब्लाऊजला रिच लुक येण्यासाठी आपल्याला तिथे पायपिंगच्या ऐवजी अशा पद्धतीने याची स्टिचिंग करायची आहे. ते सुद्धा डिटेल्स तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिटेल इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ तुमच्यासमोर मिळणारच आहेत. आता मात्र मी सरळवर सरळ कापड ठेवलेला आहे आणि हा पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे. इथेच सर्व मिस्टेक्स आपल्यामध्ये घडत असतात. हा उलट कापड, टक्ससुद्धा मी खालच्या भागाला मारून घेतलेले आहेत. आता इथे आपण शोल्डरची, पण त्या अगोदर मी समोरील भागाला अशा पद्धतीने काजबटन पट्टी तयार केलेली आहे. फिनिशिंग पण तुमच्यासमोर आहेच. अजून आपलं ब्लाऊज तयार व्हायचं आहे, त्याची प्रेस व्हायची आहे. अमोरासमोर दोन्ही पीस मी समोर ठेवून दिलेले आहेत. काजपट्टी आत टाकलेली आहे, बटनपट्टी मी रेडी करून ठेवलेली आहे. सर्व डिटेल्स तुमच्यासमोर मी दाखवतेच आहे. याला पायपिंग द्यायची आहे आणि पायपिंग मी दिल्यानंतर हा मागील भाग ठेवला आहे जो की रेडी आहे. अशा पद्धतीने प्रत्येक भागाची जॉईनिंग मी तुम्हाला दाखवतेच आहे. त्याप्रमाणे आपण याची जॉईनिंग करून घेतलेली आहे. स्लीव्जला मी थोडा स्लाईट पफ दिल्यामुळे परफेक्ट ऑफिशियल लुक याला आलेला आहे. नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा. काही प्रॉब्लेम आल्यास कमेंट सेक्शनला कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक बटन द्यायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी बेल आयकॉनला मात्र नक्कीच हिट करा. भेटूया.